8 मार्चला शिवरात्र ही तिथी आहे. तुम्हाला माहीत आहे की महाशिवरात्र आहे. शिवरात्र ही प्रत्येक महिन्याला येतच असते, परंतु 8 मार्चला येणारी ही महाशिवरात्र आहे. तर आता हे बघा, होळीची रात्र, दिवाळीची रात्र, त्याचबरोबर महाशिवरात्र, नवरात्रांची जी अष्टमी नवमी अशी जी तिथी आहे, ह्या ज्या काही आहे ना स्वयंसिद्ध तिथी असतात. ह्या तिथीवर ब्रह्मांडामध्ये इतक्या ऊर्जा असतात की त्यातून आपल्याला खूप सारे म्हणजे आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या तर पूर्ण होतातच, परंतु अशा काही ह्या स्वयंसिद्ध तिथी आहेत ज्या ह्या तिथीवर जर समजा एखाद्या भक्ताने एखाद्या म्हणजे आपण उपासकाने एखादी उपासना केली तर त्याचं पुण्यफळ त्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असतं, कारण ह्या तिथी ज्या आहेत ह्या स्वयंसिद्ध आहेत. आता 8 मार्चला जशी की महाशिवरात्र आहे, महाशिवरात्रीला आपण भगवान भोले शंकरांची उपासना करत असतो, हे तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. परंतु भगवान भोळे शंकरांचा बरेच जण म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं जसं काय उल्लेख आहे की ह्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. तर आता तुम्हाला माहीत आहे की या दिवशी भगवान शंकरांना जे जे काही आपण अर्पण करत असतो त्याचे आपल्याला खूप जास्त पुण्यफळ मिळत असतं. तर आपण अर्पण काय काय करायचं, कुठल्या प्रहरी काय अर्पण करायचं, हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहेत. अर्पण करताना काय गोष्टीचं लक्षात ठेवायच्या आहेत की आपली छोटीशी चूक देखील आपला म्हणजे म्हणतात ना की आपले मार्क्स कमी करेल, अशा चुका देखील आपल्याकडनं होऊ नये यासाठी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. तर हे बघा, जसं की सांगितलं ही सिद्ध रात्र आहे, महाशिवरात्रीची रात्र आहे. आता सकाळपासून भोलेनाथांना आपण अर्पण करत असतो दूध दही, त्याचबरोबर हे बघा बरेच जण पाण्याने अभिषेक करतात. तुमची जी जशी इच्छा असेल तसं तुम्ही अभिषेक करू शकतात, परंतु दुधाचा अभिषेक करणं, त्याचबरोबर दह्याचा अभिषेक करणं, पंचामृताचा अभिषेक करणं, मधाचा अभिषेक करणं, ऊसाच्या रसाचा अभिषेक करणं हे या तिथीला खूप महत्त्वाचं असतं. आता बरेच जणांचे जसे जसे प्रॉब्लेम्स असतील तसं तसं त्यांनी म्हणजे करावं. जसं पैशाशी रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर त्यांनी उसाचा रस अर्पण केला तरी चालतो. त्याचबरोबर जसं की आपल्याला काही प्रॉब्लेम्स जसं की लव रिलेशनशिपमध्ये आपल्या नवरा बायकोचं पटत नसेल तर त्यांनी मध अर्पण करावं. दूध आणि दही हे तर प्रत्येकजण अर्पण करू शकतो, पंचामृत वगैरे, परंतु त्यातल्या त्यात प्रत्येक प्रहरी काय अर्पण करायचं, तर पहिला प्रहर म्हणजे जो सकाळची वेळ असते त्यावेळेला भगवान भोले शंकरांना दुधाचा अभिषेक करायचा असतो. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या प्रहराला भगवान भोले शंकरांना दह्याचा अभिषेक करायचा असतो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की भगवान भोले शंकरांना दूध दही आणि त्याच्याबरोबर तुपाचा अभिषेक करतो. जेव्हा आपण गावठी गाईचं जे तूप असतं त्याचा जर तुम्ही अभिषेक केला तर तुमचं पुण्यवर्धन खूप जास्त प्रमाणात होईल. आणि त्याच्यानंतर जो शेवटच्या प्रहरामध्ये तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर तो तुम्हाला मधाचा अभिषेक करायचा आहे. लक्षात घ्या की ह्या क्रमाने जर तुम्ही अभिषेक केला आणि तुम्ही अभिषेक करत असताना बरेच जण ओम नमः शिवाय म्हणतात, शिव शिवाय नमस्तभ्य म्हणतात, परंतु अभिषेक करत असताना नमः शिवाय असं जर तुम्ही म्हणालात तर त्याचं तुम्हाला पूर्ण पुण्यफळ मिळेल. कारण हे बघा, नमः शिवाय हा जो मंत्र नाही आहे, तर हे आपण एक जे बोलत आहोत त्याच्यामध्ये आपण आपल्या भावना ओतलेल्या आहेत. नुसतं आपण अभिषेक करत नाही आहोत तर आपण त्याच्यासोबत भावना देत आहोत असं त्याचा अर्थ झाला. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही अभिषेक करत असतात तेव्हा नमः शिवाय असं म्हणत म्हणत प्रत्येक गोष्टीचा अभिषेक करा. तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही अर्पण करा, अभिषेक करा, परंतु तुम्ही जेव्हा अभिषेक कराल त्यावेळेला नमः शिवाय म्हणत म्हणत अभिषेक करा. आणि अजून एक गोष्ट, ज्या चुका आपण नेहमी करत असतो, हे बघा, लेडीज असो किंवा जेंट्स असो, कुणीही अभिषेक करत असताना आपली जी म्हणजे ओढणी आहे किंवा पुरुषांनी रुमाल किंवा टोपी काही ना काही डोक्यावरती घ्या. हे बघा, ओढणी घ्या, पदर घ्या. तुम्ही साडी घातली असेल तर पदर अवश्य घ्या किंवा ड्रेस घातला असेल तर ओढणी घ्या. पुरुषांनी देखील टोपी घाला, काही ना काही रुमाल वगैरे. आता हे बघा,
याचं कारण एक आहे की जेव्हा आपलं डोकं जेव्हा आपलं उघडं असतं त्यावेळेला ज्या आपण गोष्टी करत असतो की आता आपण समजा एखाद्या गोष्टीची पूजा करत आहोत, तर त्यावेळेला आपलं मन भरकटण्याचे खूप चान्सेस असतात की आपल्या मनामध्ये खूप जास्त विचार येऊ शकतात आणि आपलं मन भरकटू शकतं. त्याचबरोबर जेव्हा आपलं डोकं जेव्हा झाकलेलं असतं त्यावेळेस जो राहूचा प्रभाव म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे राहू या ग्रहाचा जेव्हा तुमच्यावरचा प्रभाव आहे ना, हा कमी होत असतो. तुमचं मन एकाग्र होत असतं. तुम्हाला बुद्धीची देवता गुरु, त्याचबरोबर गुरु जे आहे गुरुबळ ते देखील लाभायला प्रयत्न होत असतो. तुम्ही जी पूजा करताय तिथे तुम्हाला यश मिळत असतं. म्हणून तुम्ही डोकं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही डोकं झाकलं नाही तर म्हणजे अर्थात तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येणार, तुमचं कॉन्सन्ट्रेशन जाणार आणि होणार काय, तर तुमची जी पूजा आहे ती तुम्ही फक्त नुसतं अर्पण कराल, तिथे मनाने जाणार नाही आहात. त्यामुळे डोकं झाकण्याला खूप महत्त्व आहे. नमः शिवाय बोलण्याला पण खूप महत्त्व आहे. आणखीन एक गोष्ट की बरेच जण म्हणतात की हळद कुंकू तसंही भगवान शंकरांना कधीही अर्पण करू शकत नाही, परंतु आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही एखादा तिलक त्यांना लावू शकतात. कारण आजच्या दिवशी त्यांचा आणि माताजी पार्वती आहे त्यांचा विवाह झालेला असतो. तर हळद ही भगवान शंकरांना तशी लागणारच असते. त्यामुळे हळद प्रत्येक आता जसं हिंदू धर्मामध्ये हळद लावल्यानंतरच लग्न होत असतं. त्यामुळे थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकुमाचा तिलक तुम्ही करू शकतात. फक्त एरवी कधीही त्यांना करायचं नसतं, कारण ते वैराग्य म्हणजे ते वैराग्याचे देवता आहेत. त्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे बघा, जर तुम्हाला तुमची कुठलंही तुम्ही कार्य करत असाल त्याच्यामध्ये खूप जास्त अडचणी येत असतील, खूप जास्त अडचणी काही आता हे बघा, काही वेळेला आपल्या आजूबाजूचे आपल्याला त्रास देतात, काही वेळेला आपले कर्म आपल्याला सतावत असतात. आपली मागची जी पूर्वजन्मांची म्हणतात ना की पुण्याई कधी कधी असते, तर आपली पुण्याईचा बॅलन्स पूर्ण झिरो असतो आणि आपल्याला म्हणजे त्रास होत असतो आणि आपण जी कार्य करतो ती कधीच पूर्णत्वास जात नाही. तर अशा प्रत्येक व्यक्तीने शमीचे जे पत्र आहेत ते तुम्ही अर्पण करू शकतात त्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात कधीही. त्याच्यानंतर भगवान शंकरांना तुळशी पत्र कधीही अर्पण केलं जात नाही, परंतु तुळशीची जी मंजिरी आहे ती त्या दिवशी तुम्ही अर्पण करू शकता. आता हे बघा, हितशत्रूंचा त्रास आत्ताची जी 2024मध्ये आपण आहोत आणि आपल्याला हितशत्रूचा त्रास नाही असं कधीही होणार नाही. त्रास हा आपल्याला प्रत्येकाला असतो, पण हितशत्रू म्हणजे काय, तर आपल्या तोंडावर आपल्याशी गोड बोलणारी लोक आणि नंतर आपलाच घात करणारी लोक. तर हितशत्रू आपल्याला खूप सारे असू शकतात किंवा आपले हितशत्रू जरी नसतील तरी आपले वैर भावना बरेच जणांचे आपल्याबद्दल असू शकते किंवा कधीकधी आपल्याही मनामध्ये दुसऱ्याबद्दल जास्तीचे वैरभावना येऊ शकते. तर हे सर्व टाळायचं असेल, आपल्या जीवनात आपल्याला शांतता हवी असेल, गुप्त शत्रूंचा तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल, तर एक गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे रात्री 12च्या ठोक्याला, कारण मध्य जी रात्र म्हणतो ती 12ला असते. आणि हे बघा, महाशिवरात्रीची जी रात्र असते, दिवस हा तर खूप म्हणजे आपण म्हणतो ना, महाशिवरात्रीला तर आपण जागरण करत असतात बरेच जण, त्यामुळे महाशिवरात्रीला झोपत तर नाहीत बरेच जण आणि भगवान शंकरांचं, माता पार्वतीचं भजन बरेच जण म्हणत असतात. तर महाशिवरात्रीच्या रात्री 12 वाजता तुम्हाला मोहरीचं जे तेल आहे, सरसो किंवा मोहरीचं जे तेल म्हणतात, त्याचा अभिषेक करायचा आहे. कुठल्याही प्रकारचा शत्रूचा तुम्हाला त्रास होत असेल, इव्हन तुम्हाला तुमच्या रोग आहेत तुम्हाला कुठले आणि त्यांचा त्रास होत असेल, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कष्ट असेल, तरीही तुम्ही मोहरीच्या तेलाचा अभिषेक तुम्ही भगवान शंकरांवर रात्री 12 वाजता करू शकतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो उपाय आहे हा तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही अभिषेक करत असताना कोणीही तुम्हाला बघणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही म्हणजे आता समजा कोणाला सांगितलं की मी ह्या पद्धतीने अभिषेक करणार आहे 12 वाजता वगैरे, तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही, तो उपाय तुम्हाला लागू होणार नाही. गुप्तपणे करण्याचा उपाय आहे हा. त्यामुळे उपाय करत असताना जितकं जास्त मौन राखता येईल की तुम्ही करताय. आता बरेच जण तिथे मंदिरामध्ये अभिषेक करत असतील तर त्यांच्या म्हणजे आधी हे बघा, जो आपण अभिषेक करणारे बरेच जण असतील तरीही एक गोष्ट लक्षात घ्या की
प्रत्येकजण हे एकाग्र चित्तानेच करत असते आणि तुम्हाला दुसऱ्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचं नाही की तो आपल्याकडे बघतोय का किंवा काय काय काही नाही. तुमची जी मनोकामना आहे, ज्या शत्रूचा तुम्हाला त्रास होत असेल किंवा तुमच्याच काही गोष्टींचा तुम्हाला त्रास होत असेल, बिनधास्तपणे तुम्ही आपल्याला ज्या काही त्रास होत असेल तो भगवान शंकरांना सांगा आणि तेलाचा अभिषेक करा. मोहरीच्या तेलाचा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला खूप त्रास आहेत, खूप एखाद्याला अडचणी येतात, प्रत्येक गोष्टीत अडचणी येतात. तर आता तुम्हाला माहीत आहे की चंदनाचा तिलक आपण भगवान शंकरांना लावत असतो. तर चंदनाची म्हणजे जे हे काठी मिळते किंवा चंदनाचा एक तिलक करण्याचं जे आपल्याला मिळत असतं, जिथे आपल्याला पूजा सामुग्री मिळत असते तिथे चंदनाचा टिका करण्यासाठी जर एखादी म्हणजे काठी किंवा एखादं काही तुम्हाला मिळालं, चंदनाचा जो तिलक आहे तो ह्याच्या स्वरूपात का असा लांब अशा स्वरूपामध्ये मिळाला तर तो तुम्ही घेऊन या. महाशिवरात्रीच्या दिवशीचंच सांगते मी तुम्हाला. तिलक तुम्हाला हातावर करायचा आहे आणि तो जो तिलक आहे तो तुम्हाला प्रत्येक जे महाशिवरात्रीच्या म्हणजे आता ह्या दिवशी काय करायचं आहे की तुम्ही आता जर तुमच्याकडे जे मंदिरं आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला हे असतील की भगवान शंकरांबरोबर माता पार्वती, त्याचबरोबर गणेश, म्हणजे असं जे की कुठे शिवपरिवार असेल तर त्या प्रत्येक परिवारातील प्रत्येक सदस्याला अगदी नंदी भगवान आहेत त्यांना देखील तिलक करायचं आहे. कशाने? तर चंदनाने तुम्हाला तिलक करायचं आहे. आणि चंदनाची जी तुम्हाला चंदन जे तुम्ही घेऊन आलेला आहात ते तुम्हाला परत घरी आणायचं नाही, ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे. जेव्हा कोणी ते चंदन उघडेल आणि जेव्हा कोणी त्याचा तिलक भगवान शंकरांना करेल त्या वेळेला तुमच्यावरची संकट, त्या वेळेला तुमच्यावरचे त्रास हे कमी होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ते रिटर्न घरी आणायचं नाही, ते तिथेच दान करायचं आहे. मोहरीच्या तेलाचा उपाय, चंदनाचा हा जो उपाय हा खूप प्रभावी उपाय आहे. तुम्ही प्रत्येकाने हे केले तरी चालणार आहेत. बऱ्याच जणांचे असं होतं की आपण राशी अनुसार काय अर्पण करू शकतो, तर राशी अनुसार जरी तुम्ही अर्पण करा, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येकाला लागू होणाऱ्या आहेत, ह्या तुम्ही केलात तरीही चालणार आहे. कारण राशी अनुसार अर्पण करण्यासाठी बऱ्याच जणांचं असं होतं की ज्यांना टाईम माहीत नाही आहे, ज्यांना जन्मतिथी माहीत नाही, त्यांनी काय करावं, तर त्यांनी हे सगळे उपाय करू शकतात. तुम्ही 4 प्रहराला 4 करायचा आहे, नमः शिवायचा जाप करायचा आहे, मोहरीचं तेल तुम्ही अर्पण करू शकतात त्रास होत असेल तर, त्याचबरोबर चंदन जे आहे ते अर्पण करू शकतात. दूध, दही, तूप आणि मध ह्याचा वेगवेगळा अभिषेक तुम्ही करू शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. हे सगळे जे उपाय आहेत ना हे अगदी गुप्तपणे करण्याचे उपाय आहेत. गुप्तपणे करा, त्याचे तुम्हाला खूप जास्त फायदे होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेरे बुग्गू तेनू लव यू मिस यू किस यू हग यू बुग्गू तेनू लव यू मिस यू किस यू हग यू